नमस्कार. पहिला असा संकल्प अधिवेशन संपलेला आहे आणि आपण बोललो आहोत की वेगवेगळ्या प्रकारचे विधान मांडा. नक्की कोणत्या प्रकारचे विधान मांडले? नक्कीच मागच्या महिन्यामध्ये आपल्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं आणि आपण जर बघितलं तर आपल्या जिल्ह्यामध्ये बजेटमध्ये आपल्या वरोरा भद्रावती विधानसभेमध्ये 85 कोटीचा एक रस्ता शेगाव ते मुधोली चंदनखेडा एक रस्ता मंजूर झाला. म्हणजे आपल्या या विधानसभेसाठी एक आनंदाची बाब म्हणजे या बजेटमध्ये आपण जर बघितलं की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जर कोणत्या विकास कामामध्ये जर निधी उपलब्ध करून दिला तर आपल्या या विधानसभेमध्ये 85 कोटीचा एक काम, नाही तर बाकी कोणत्या आपण विधानसभेमध्ये बघितलं की कुठे कुठे निधीची कमतरता असल्यामुळे कुठे बजेटमध्ये ते घेण्यात नाही आलं. आणि या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं की ज्या प्रकारे महायुती सरकार काम करत आहे, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार, एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आपलं सरकार काम करत आहे. आणि या अधिवेशनचा पहिला माझा अनुभव होता आणि यामध्ये आपले शेतकरी असेल, युवक वर्ग असेल, मोठ्या प्रमाणामध्ये इथे आपल्या विधानसभेमध्ये मोठी गुंतवणूक, 2 प्रोजेक्ट आपल्या भद्रावती तालुक्यामध्ये 2 मोठे प्रोजेक्ट इथे उभारण्यात, ज्यामध्ये जवळपास हजारोच्या संख्येने युवकांना रोजगार तिथे उपलब्ध होणार आहे. ही एक चांगली एक आनंदाची बाब आहे, कारण की माझ्या पहिल्या टर्ममध्येच आणि पहिल्या वर्षीच आपल्या विधानसभेमध्ये जवळपास 20,000 कोटीचा इन्व्हेस्टमेंट, एक नवीन प्रोजेक्ट इथे कोल गॅसिफिकेशनचा प्रोजेक्ट इथे काम चालू झाले आणि निश्चित आपल्या या विधानसभेच्या दृष्टिकोनातून चांगला एक विकासाचं काम आपल्या या विधानसभेमध्ये होईल. रोजगार संदर्भात जो सुटण्यात आलेला आहे असं बोलण्यात काही हरकत नाही. हो. शेती विषयात जर बाबतीत बोलायला गेलं, शेतकऱ्यांसाठी या अर्थसंकल्पामध्ये आपल्या विधानसभा आता आपण मागे बघितलं की आपल्या राज्यामध्ये जे सरकारचं धोरण होतं की वीज कनेक्शनमध्ये सोलारचं कनेक्शन देण्यात येत आहे. वारंवार माझ्याकडे अनेक शेतकऱ्यांची मागणी आहे की आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विद्युत आपण जे पुरवठा करतो, सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या जिल्ह्यामधून ते राज्यामध्ये पुरवठा होते. त्यामुळे मी या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची जी मागणी होती ती धरली आणि सरकारला मी आग्रहाची विनंती केली की जेणेकरून ज्या लोकांनी 4-5 वर्षापासून डिमांड भरली त्यांना तरी आपण इलेक्ट्रिकचं कनेक्शन देण्यात यावं. कारण की आज आपण बघतो की आपल्या भागामध्ये कुठेतरी सोलार पंप जे विद्युत आहे ते कुठेतरी काम म्हणजे भागत नाही. त्यामुळे ज्या लोकांनी डिमांड भरली आहे त्यांना पुरवठा देण्यात यावी, ही एक मागणी धरली मी. त्यानंतर जे भद्रावतीमध्ये जो प्रोजेक्ट येत आहे त्यामध्ये आपण बघितलं तो प्रोजेक्ट 1994 मध्ये शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहण करण्यात आली आणि त्यावेळेस किमान प्रत्येक एकरला 12 ते 14 हजार मध्ये ती जमीन घेण्यात आली आणि गेल्या 28 वर्षापासून तिथे कोणता कंपनी नाही आली किंवा कोणता प्रोजेक्ट नाही आला. त्यामुळे शेतकऱ्यांची एक मागणी होती की 28 वर्ष म्हणजे आमची एक पिढी बर्बाद झाली की तिथे कोणता प्रोजेक्ट नाही आला, त्यामुळे आमच्या मुलांना नोकऱ्या नाही भेटल्या. 28 वर्ष आम्ही कुठेतरी आमचं जे आमचं शेतीला जो वाढीव मोबदला दिला पाहिजे, त्याबद्दल पण मी सरकारकडे मागणी केली की लवकरात लवकर मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे एक बैठक घेऊन कंपनी असो, MIDC असो, त्यांच्या जे शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या आहेत ते पूर्ण करू आणि त्यानंतर एक चांगलं शेतकऱ्यांना कसा एक चांगला मोबदला भेटता येईल त्यासाठी पण आम्ही या अधिवेशनमध्ये मागणी केली. गुढीपाडवा हिंदू दिनवर्षी सुरुवात असते. आपल्या देश बांधवाला काय एक संदेश आपण द्याल? सर्वप्रथम मी माझ्या सर्व जनतेला, माझ्या सर्व नागरिकांना गुढीपाडव्याचा आणि हिंदू नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आज आपला शेतकरी असो, शेतमजूर असो, युवक असो, शिक्षक असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणारा व्यक्ती असो, त्याच्या जीवनामध्ये सुख समृद्धी निरोगी आयुष्य लाभो. सर्वांच्या जीवनामध्ये चांगलं भरभराटीचं जीवन त्यांचं व्हावं हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो
आणि सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो. सर्व माझ्या मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांच्या या कार्यामध्ये अल्लाह त्यांच्या नेहमी पाठीशी राहो ही त्यांच्या चरणी प्रार्थना करतो.